नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नैना आणि त्याचबरोबर रोहिणी यांनी कितीही कारस्थानं केली तरी सरोज आणि कला ह्या दोघी जणी एकत्र येऊन त्यांचा बँड कसा वाजवणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. सरोजच्या पायाला दुखापत झालेली असते, तिचा पाय सुजलेला असतो. कलाने जो आयुर्वेदिक लेप आहे तो सरोजसाठी बनवलेला आहे आणि तो लेप कला सरोजच्या पायाला लावून देत आहे. तेव्हा मात्र आता कला विचार करत आहे. सरोजने एक निर्णय घेतलेला असतो. सरोजने ठरवलेलं असतं की मी या स्पर्धेमध्ये येणार नाही, कारण हा सरोजचा एक प्लॅन आहे. कारण तिच्या लक्षात आलेला आहे की रोहिणी आणि नैना या दोघी जणी काहीतरी कारस्थान करत आहे, म्हणून सरोजने हा प्लॅन केलेला असतो. पण आता इथे कला त्याचबरोबर घरातील सर्वजण आलेले आहेत. कला वाट बघत आहे की सरोज मॅडम अजून का आलेल्या नाहीत. तेव्हा अद्वैतलाही ती विचारत असते. अद्वैतही म्हणत असतो की तू आयोजकांशी बोलून घेशील का. मग कला आयोजकांसोबत बोलायला जाते आणि तिथे बोलल्यानंतर ती सांगते की बहुतेक मी ही फेरी खेळू शकणार नाहीये. माझ्या साथीदार, माझ्याबरोबर खेळणाऱ्या माझ्या सासूबाई अजून आलेल्या नाहीत. हे जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे आयोजक म्हणतात की वाट पाहूया त्यांची. आता कला सगळेजण वाट पाहत आहेत पण सरोज अजून आलेली नाही. पण ऐन वेळी सरोज एंट्री मारून आता एक मोठा जबरदस्त असा धमाका करणार आहे आणि नैना आणि रोहिणी दोघीही तोंडावर पडणार आहेत. ते कसं होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे आदेशजी सांगत असतात की आता पुढची फेरी सुरू होणार आहे. आता आपली तिसरी फेरी असणार आहे आणि या फेरीमध्ये खरंच एक जबरदस्त असा ट्विस्ट असणार आहे असंही त्यांनी सांगितलेलं असतं. आता फेरी आणि त्यामध्ये ट्विस्ट हा कसा असणार आहे तर तिथे 3 राऊंड खेळले जाणार आहेत, 3 खेळ खेळले जाणार आहेत आणि या खेळाची म्हणजे या मंगळागौरीच्या खेळांची या फेरीची सगळेजण आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि फायनली ती फेरी आता सुरू होणार असते. सगळ्यांनाच मंगळागौरीचे खेळ आवडत असतात. त्याचबरोबर ते आता अनाऊन्स केलं जातं ते म्हणजे पहिला जो आहे तो सुपामध्ये तांदूळ घेऊन ते सूप फिरवायचं असतं, तो खेळ होणार आहे. त्याच्यानंतर ते झालं की वाराफुगडी झाली की घागर फुंकायची. असे वेगवेगळे खेळ तिथं सांगितले जात असतात. हे 3 खेळ लागोपाठ खेळायचे आहे आणि जी जोडी याच्यामध्ये शेवटपर्यंत असेल ती जोडी ही स्पर्धा जिंकणार आहे असं ठरलेलं असतं. आणि मग सगळेजण पाहत असतात, सगळ्या तिथे जोड्या तयार झालेल्या असतात, हा खेळ खेळण्यासाठी सज्ज झालेले असतात. परंतु आता मात्र तिथे अनाउन्समेंट होते आणि तेव्हा मात्र इथे सुरू झालेलं असतं ते म्हणजे नैना आणि रोहिणीचं कारस्थान. नैना म्हणत असते की मॉम इन लॉ आता बघा कशी मजा येणार आहे, मी तर या खेळाची वाट बघत होते. कलाने तर फुल प्रॅक्टिस केलेली असते. सरोजने तिला सांगितलेलं असतं सुपातील जे तांदूळ आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचं, अजिबात त्याच्यावरचं कॉन्सन्ट्रेशन लूज व्हायचं द्यायचं नाही, तरच हा राऊंड आपण जिंकू शकतो, हे तिला सरोजने सांगितलेलं असतं. इकडे मात्र नैना धावत गेलेली असते टेबलाच्या आड. तिथे जे 2 सूप असतात ते तिने काढून घेतलेले असतात, त्याच्यावरती तिने ग्लू लावलेला असतो आणि त्याच्यावरती तांदूळही चिकटवलेले असतात. नैनाची असली फालतू कामगिरी तिथं सुरू असते. पण नैनाचं हे जे काही काम चालू आहे त्याच्याकडे मात्र कोणाचंही लक्ष नसतं. नैना तिथे सर्वांच्या समोर हे सगळं करत असते आणि तिच्याकडे कोणाचंच लक्ष नाहीये, कोणाला लक्षात येत नाहीये. नैनाने आता ते सूप तिथं वरती ठेवलेले असतात आणि नैना तिथून गायबही होते. म्हणजे तिने त्या सूपांना तांदूळ लावले, त्यांना डिंक लावलेला आहे आणि म्हणते की फायनली हे जे 2 सूप आहेत तेच आता मी घेणार आहे. नैनाचं हे कांड सुरूच असतं. नैना विचित्र पद्धतीनं वागत असते. नैनाला मात्र जराही लाज वाटत नसते. ती जे काय करत आहे तिचं कारस्थान हे सुरूच असतं. त्यासोबतच इकडे नैनाने आता ते सूप ठेवलेले असतात आणि त्याचबरोबर नैनाचं ठरलेलं असतं की आता या 2 सुपांनाच आपण घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सगळं जे काम आहे ते तिनं सुरू केलेलं असतं. त्याचबरोबर रोहिणीला येऊन तिनं सांगितलेलं असतं की मॉम इन लॉ मी एक काम केलेलं आहे, ती कडेचे 2 सूप आहेत ना तेच आपल्याला उचलायचे आहेत, त्याला मी ग्लू लावलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती तांदूळ लावून ठेवलेले आहेत, त्यामुळं हा खेळ खेळताना आपल्याला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. रोहिणी म्हणत असते ग फुल तयारीतच असते, नको तिथं तुझं चांगलंच डोकं चालतंय असं म्हणत रोहिणी कौतुकही करते आणि टोमणाही मारते. त्याचबरोबर कला मात्र इकडे पाहत असते. कला म्हणत असते की चला सरोज मॅडमने आपल्याला सांगितलेलं आहे ना त्या पद्धतीने गोष्टी आपण करणार आहोत, हे कलाने ठरवलेलं असतं आणि कला मात्र हुशारीने हे सगळं करत असते. आबा आणि श्रीकांत हे दोघंजणही आता इकडे नैना आणि रोहिणीला तिथे प्रमोट करत असतात. त्याचबरोबर इकडे आदेशजी म्हणतात अरे मला तर वाटलं होतं कोल्हापूरच्या बायका कोणाचंच काही ऐकत नाहीये, इथे तर सगळं ऐकत आहेत.
तेव्हा मात्र आता संगीता तिथं बोलायला सुरुवात करते, हो ना, कसं आहे माहितीये का, तुम्ही आदेश भाऊजी आहात आणि तुमचं कोण ऐकणार नाही असं होईल का, अख्खा महाराष्ट्र तुमचं ऐकतोय, असं म्हणत संगीता कौतुक करू लागते. आदेशजींचं कौतुक करत ती त्यांना सांगत असते की तुमचं म्हणून सगळेजण ऐकत आहेत. हे तिचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच आदेशजी म्हणत असतात की चला, आणि संगीता एवढंही म्हणते, आणि मी तर तुमची खूप मोठी फॅन आहे, हे संगीताचं बोलणं असतं. आणि आता या राऊंडला सुरुवात होणार असते. खेळ कसा आहे हे सगळं सांगितलं जात असतं आणि खऱ्या अर्थाने खेळाला सुरुवात झालेली असते. आदेशजी पण सगळ्यांचं कौतुक करत असतात. सगळ्या ज्या बायका आहेत त्यांचं कौतुक करत त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या जात असतात. त्यासोबतच आता सूप दिले जातात. सुपातले तांदूळ असतात आणि बरोबर नैना आणि रोहिणी या दोघींनीही ती सूप घेतलेली असतात जी त्यांची ठरलेली असतात. त्या पद्धतीनं सगळं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं आदेशजी सगळ्यांचं तिथे कौतुक करत असतात, सगळ्यांना सांगत असतात. आणि आता खेळ अगदी जोमात सुरू झालेला असतो. कला, त्याचबरोबर सरोज, रोहिणी, अनामिका, त्याचबरोबर रजनी, नैना हे सगळेजण तिथे खेळत असतात आणि खूप छान पद्धतीनं हे सगळं चालू झालेलं असतं. परंतु आता तिथे अनामिकाकडून सूप जे आहे ते रजनीच्या डोक्याला लागतं आणि त्या दोघीजणी बाद होतात. कला मात्र अगदी छान पद्धतीने खेळत असते. नैना आणि रोहिणी यांचे तांदूळ खाली पडण्याचा प्रश्नच येत नाही. कलाला आठवत असतं सरोजने ज्या इन्स्ट्रक्शन सांगितलेल्या होत्या त्या इन्स्ट्रक्शन सगळ्या ती फॉलो करत असते आणि त्या पद्धतीने कला हा खेळ खेळत असते. त्यासोबतच तिने तिला सरोजने सांगितलेलं असतं फक्त त्या तांदळांवरती सुपातल्या कॉन्सन्ट्रेट करायचं आणि त्या पद्धतीने त्याला तिथे आपण त्याला लय द्यायचा आहे हे चाललेलं असतं. आणि हा जो खेळ आहे तो खूप छान पद्धतीने होतो आणि सगळेजण तिथे आता कौतुक करू लागतात. कला आणि सरोज या दोघींनीही स्पर्धा जिंकलेली असते, पण त्याचबरोबर खोटारडेपणा करून आलेल्या रोहिणी आणि नैना या दोघी सुद्धा या स्पर्धेमध्ये जिंकलेल्या असतात. त्याचबरोबर आता पुढचा खेळ असतो तो म्हणजे वाराफुगडीचा खेळ आता खेळायचा असतो हे चाललेलं असतं. आणि त्यापूर्वी तुम्हाला इथे विश्रांती असणार आहे आणि ती विश्रांती आहे आणि त्यामध्ये तुम्हाला प्रश्न उत्तराचं सेशन असणार आहे. जे कोणी पटकन हात वरती करेल त्यांना या प्रश्न उत्तराच्या सेशनला उत्तर द्यायला मिळणार आहे असंही सांगितलं जात असतं. आणि मग अनामिका आणि कला दोघीही हात वरती करतात, कारण डोळ्यात काय आहे, डोळ्यात काय असतं हा प्रश्न विचारल्यानंतर मग अनामिकाला विचारलं जातं की तुम्ही उत्तर द्या. अनामिकाला जेव्हा उत्तर द्यायला सांगितलं जातं तेव्हा अनामिका मूर्खासारखं उत्तर देते. ती म्हणते काजल. काजल म्हणल्यावर रजनी तिच्याकडे पाहते आणि म्हणते काय ग हे. तेव्हा ती म्हणते की काजळ, आपण काजळ घालतो ना डोळ्यात, मग डोळ्यात काजळ असतं असं तिचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे आदेशजी तिला म्हणतात की ठीक आहे. मग आता पुढचा त्या प्रश्नाचं उत्तर कलाकडून ऐकायचं असतं. कलाला विचारलं जातं तेव्हा कला मात्र म्हणत असते आता डोळ्यात स्वप्न असतं. म्हणजे कलाचं हे उत्तर ऐकून सगळेजण कौतुक करतात. आदेशजी म्हणतात की खरंच नावाप्रमाणे कला आहे आणि खरंच कला जी आहे ना ती कलागुण संपन्न आहे. हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर ते कौतुक करू लागतात, म्हणत असतात की खरंच कलाने तिच्याप्रमाणेच उत्तर दिलेलं आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यात ही कला असेल आणि तेवढी दृष्टी चांगली असेल तर खरंच माणूस कुठे तो त्यांच्या ह्याच्यातून मनातून त्याचबरोबर सौंदर्यातून तो पुढे जाऊ शकतो असं आदेशजींनी सांगितलेलं असतं. आता वाराफुगडीचा खेळ सुरू होतो. सगळेजण तिथं असतात आणि मग इकडे सोहम अनामिकाला त्याचबरोबर रजनीला तिथे प्रोत्साहन देत असतो. सरोज आणि कला ह्या दोघीही खूप छान पद्धतीने वाराफुगडीचा हा खेळ चालू असतो. इकडे सरोजला संगीता प्रोत्साहन देत असते. सरोज मॅडम खरंच ग्रेट असं म्हणत ती बोलत असते आणि त्यासोबतच इकडे अद्वैत सुद्धा त्यांना प्रोत्साहन देत असतो. दोघींकडेही पाहत असतो, त्या दोघींनाही तिथे प्रोत्साहित करत असतो. पण अचानक नैनाने जो प्लॅन केलेला असतो तो म्हणजे इकडे सरोजला ढकलून द्यायचं, सरोजला पाडायचं आणि तो प्लॅन तिने तिथे सक्सेस केलेला असतो. तिने सरोजला ढकलते, सरोज तिथे पडते. त्यावेळेस कला धावत जाते, सरोज मॅम तुम्ही ठीक आहात ना, सगळं व्यवस्थित आहे ना असं ती बोलते. तेव्हा मात्र सरोज म्हणते की ठीक आहे आणि मग अद्वैत तिथं धावत येतो, आईला मदत करतो उठायला. पण हे सगळं नैनाने केलेलं असतं. रोहिणी मात्र म्हणू लागते की अगं नैना काय चाललंय तुझं, हे तुझ्या आदऱ्याने सरोज वहिनी पडली ना. तेव्हा कला म्हणत असते की सरोज मॅम थांबा जरा, ठीक आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना असं म्हणत सरोजला कला इकडे समजत असते. तेव्हा सरोज उठते, कला तिला सावरते आणि आता पुढचा डाव असतो तो म्हणजे घागर फुंकायची. आता यामध्येही
नैना म्हणते की मॉमीला थांबा तुम्ही, मी आलेच, असं म्हणत नैना जाते आणि नैनाने पुढचा डाव आखलेला असतो, तो म्हणजे घागर भुंकायची. या खेळामध्ये सुद्धा तिने घाणेरडेपणा केलेला असतो आणि तो असा असतो की तिने त्या ज्या कळशा तिथं ठेवलेल्या असतात त्या कळशांमध्ये तिने तपकीर टाकायचं काम केलेलं असतं. ती म्हणते की मी जाऊन तिथं तपकीर टाकते आणि एकदा का मी त्यातमध्ये तपकीर टाकली की या कलाची वाट लागणार आहे आणि कला फक्त शिंकतच राहणार आहे आणि कला मात्र तोंडावर पडणार आहे. हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र रोहिणी तिला म्हणते की अगं पण तपकीर, तेव्हा ती सांगते मी घेऊन आले येताना, काळजी करू नका, सगळी फुल तयारी करून आलेली आहे, असं इकडे तिचं म्हणणं चालू असतं. आणि हे सगळं काम इतक्या घाणेरड्या पद्धतीने तिनं करत असते, तिला जराही लाज वाटत नसते. तिथं कलाची जी कळशी ठेवलेली असते त्या कळशीच्या जवळ ती जाते आणि त्या कळशीमध्ये जी आणलेली तपकीर आहे ती मिक्स करते आणि म्हणते की आता खरी डावाला मज्जा येणार आहे, आता खऱ्या अर्थाने खेळ रंगात येणार आहे, असं तिचं म्हणणं असतं. काही कर तू कला खरे, पण मी तुला याच्यामध्ये जिंकू देणार नाही. तेव्हा मात्र इकडे रोहिणी म्हणत असते की हा खेळ जो आहे तो मी त्या कलाला आयुष्यातून संपवण्यासाठी करत आहे. तू आता छोटे छोटे डाव खेळ, पण मी या कलाला आयुष्यातून संपवणार आहे, असं सगळं चाललेलं असतं. आणि खूप छान पद्धतीने आता पुन्हा खेळ सुरू होतो. सगळ्याजणी खेळत असतात. सरोजच्या पायाला लागलेलं असतानाही सरोज खूप छान पद्धतीने हे सगळं हँडल करत असते, खेळत असते. आणि अचानक कलाने त्या घागरीमध्ये फुंक मारली की त्याच बरोबर तिला शिंका यायला सुरुवात होतात आणि मग सगळेजण तिथे जातात, पाहू लागतात. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. त्यावेळेस आयोजक तिथे आलेले असतात आणि ते म्हणत असतात की त्या कळशीचा वास घेतात. तेव्हा ते म्हणतात याच्यामध्ये तर तपकीर आहे. सगळेजण म्हणू लागतात की या कळशीमध्ये तपकीर कुठून आली. मग संगीताने ओवा आणलेला असतो. संगीता म्हणते थांबा मी तिला ओव्याची पुडी देते, म्हणजे तिला बरं वाटेल, कारण ओव्याच्या वासाने जे शिंका लागलेल्या आहेत त्या कमी होतात, असं संगीताचा उपाय असतो. त्यानंतर आता सगळेजण घरी येतात. म्हणजे हे रोहिणी आणि नैनाने जी कारस्थानं केलेली आहेत त्या कारस्थानाला मात्र इथे खतपाणी घातलं जात असतं. जराही त्यांच्यावरती तिथे काहीच कारवाई केली जात नाही. चुकीच्या पद्धतीने गोष्टी केल्या जात असतात, तरीही त्या दोघींची चोरी मात्र पकडली जात नसती. त्याचबरोबर त्यांचं जे कारस्थान आहे ते विचित्र पद्धतीनं चाललेलं असतं आणि एवढं सगळं होऊनही त्यांच्या कारस्थानाला तिथे खतपाणी घातलं जातं आणि त्या दोघींकडे कोणाचं लक्षही नसतं. आता घरी आल्यानंतर सरोज खूप चिडलेली असते. सरोजच्या पायाला चांगलीच दुखापत झालेली असते. आबा म्हणत असतात की अगं सरोज, एवढं तुला झालं होतं, पुढचे खेळ कशाला खेळलीस तू, एवढं तुझ्या पायाला लागलेलं होतं ना. सरोजला आता धक्का बसलेला असतो. सरोज म्हणत असते की हो आबा, पण मला तेव्हा वाटलं नाही, आता मला जाणवत आहे की मला खूप त्रास होत आहे. कला म्हणत असते की सरोज मॅम, मी तुमच्यासाठी ना लेप बनवते, एक खूप छान पद्धतीचा लेप बनवते ज्याच्यामुळे तुम्हाला बरं वाटेल. तेवढ्यावर मात्र सरोज म्हणत असते की मला नकोय कोणता लेप वगैरे काही, कारण मला जो त्रास होतोय ना तो माझी मी पेन किलर घेतल्यानंतर कमी होईल, असं सरोजने सांगितलेलं असतं. आणि नैना म्हणत असते की आता खरी मजा येणार आहे. रोहिणी म्हणत असते की काही झालं तरी उद्या शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी कलाचा कायमचा बँड मला वाजवायचा आहे. तिथं सरोज वहिनी येऊ दे किंवा न येऊ दे, एवढं प्लॅनिंग ह्या रोहिणीनं केलेलं असतं. सरोजला मात्र खूप त्रास होत असतो. सरोजला कला म्हणत असते की सरोज मॅम, आपण दोघी मिळून खेळूया, मी तुम्हाला सांभाळून घेते, आपण व्यवस्थित असा हा खेळ खेळूया. परंतु सरोज मात्र ऐकायला तयार नसते. सरोज म्हणत असते की नाही, अजिबात नाही जमणार आहे, मी या खेळातून माघार घेते, कारण या खेळासाठी जर माझा पाय माझा कायमचा गमवावा लागला, माझी महत्त्वाची पुढची कामं आहेत ती जर पेंडिंग राहिली तर मी काहीच करू शकत नाही, अशा पद्धतीने तिने सांगितलेलं असतं. तेव्हा अद्वैत आणि कला दोघंही बोलू लागतात. अद्वैत म्हणत असतो की आता काय करायचं. तेव्हा कला विचारते त्यांचा पाय ठीक आहे ना. तेव्हा अद्वैत सांगत असतो की हो, परंतु तो दुखावलेला आहे. तेव्हा कलाला तो म्हणत असतो की चल जाऊया आपण. तेव्हा कला म्हणत असते की नाही, आत्ता आलेस मी, तू जा पुढे, मी पाणी घेऊन येते. तेव्हा कलाच्या डोक्यात काहीतरी क्लिक होतं आणि कला मात्र आबांच्या रूममध्ये जाते. कला आबांच्या रूममध्ये जाते आणि आबांना विचारू लागते. आबांना म्हणत असते की आबा येऊ का. तेव्हा आबा म्हणतात की ये ना, काय झालं. आबा तिला विचारत असतात. तेव्हा आबांना तिने सांगितलेलं असतं की आबा मला तुमच्याशी बोलायचं आहे. आबांनीही सुरू सांगितलेलं असतं. तेव्हा कला आबांना विचारते, आबा मला सरोज मॅम आणि मायाजी यांचा काही व्हिडिओ वगैरे काही मिळतील का. तेव्हा आबा म्हणतात की का ग, ते कशासाठी हवेत तुला, असं विचारल्यावर कला म्हणत असते की ते ना मला काम आहे. कसं आहे सरोज मॅम. तेव्हा आबा म्हणतात की हो, ते अद्वैतकडे असतील ग, सरोजच्या वाढदिवसाला ना
हिने शारदाने एक भाषण केलं होतं, तिचं मत सांगितलं होतं, ते अद्वैतच्या लॅपटॉपमध्ये ठेवले, त्याने सगळ्या आठवणी ठेवलेल्या आहेत. मग कला धावत वरती येते, अद्वैतकडून लॅपटॉप घेते. अद्वैत म्हणतो असतो का गं? तेव्हा कला सांगत असते की मला ना एक अर्जंट मेल करायचा आहे. अद्वैतकडून कलाने लॅपटॉप तर घेतलेला असतो, त्या लॅपटॉपमध्ये शोधाशोध सुरू केलेली असते. नक्की तिला ते व्हिडिओ हवे असतात आणि त्यासाठी तिने शोधत असते. त्यासोबतच कला हे सगळं काम खूप मन लावून करत असते. अद्वैत मात्र तिला म्हणत असतो की अगं खरे काय चाललंय, झोपायचं नाहीये का? तेव्हा अद्वैतला ती सांगते की तू झोप. अद्वैत झोपतानाही तिला गुड नाईट म्हणतो, पण कलाच्या डोक्यातून विचार काही जात नसतात. आबांनी तर सरळ सांगितलेलं असतं की कला म्हणजे अगदी सरोज सारखीच आहे. एखाद्या गोष्टीच्या मागे लागली तर अजिबात माघार घेणार नाही. अगदी शेवटपर्यंत, खोलापर्यंत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत शांत राहणार नाही. हा कलाचा जो स्वभाव आहे तो अगदी सरोज सारखाच आहे. सरोज ही तशीच आहे. म्हणजे पुढे आयुष्यामध्ये कला ही हे सगळं अगदी प्रामाणिकपणे पूर्ण करणार आहे, या गोष्टीची खात्री मात्र आता सगळ्यांनाच तिथं असते आणि सगळेजण त्याच पद्धतीने बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि त्याच वेळी इकडे आबा त्याचबरोबर अद्वैत सगळेजण तिथं असतात. कला मात्र शोधाशोध करत असते. कला म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही मी आता माघार घेणार नाही, एवढं मात्र कलाने ठरवलेलं असतं. आता कला ते व्हिडिओ शोधू लागते. तो व्हिडिओ तिला हवा असतो आणि तो व्हिडिओ तिने सरोजला पाठवणार असते. एकदा का तो व्हिडिओ सरोजला पाठवला की मग सगळं सत्य समोर येणार असतं, हे कलाला माहिती असतं आणि त्यासाठी कला हे सगळं करत असते. त्यासोबतच इकडे कलाने तो व्हिडिओ मिळवलेला आहे, त्याचबरोबर लेप सुद्धा बनवलेला आहे. कारण जर तो लेप लावला तर सरोजच्या पायाला आराम मिळणार आहे, हे कलाला चांगलंच माहिती आहे. म्हणून तर कलाने तो लेप बनवलेला असतो आणि तो लेप घेऊन कला सरोजच्या रूममध्ये जाते. सरोजच्या रूममध्ये गेल्यावर तिच्या पायांना तो लेप लावते. सरोज मात्र शांत झोपलेली असते. तिने पेनकिलर घेतलेली असते. पायावरती सूज मात्र खूप आलेली असते. तिला कळत नसतं की आता काय होणार आहे, परंतु कलाने जाऊन तो लेप तिच्या पायांना लावलेला असतो. सरोजला आता थंड वाटू लागलेलं असतं. पायांच्या वेदना कमी झालेल्या असतात आणि कला मात्र सरोजकडे पाहत असते. त्याचबरोबर सरोजला तिने मेलही करून ठेवलेला असतो आणि त्यासोबतच या सगळ्या गोष्टींचा तिथे उलगडा होणार असतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आता सरोजने तर जाहीर केलेला आहे की मी या स्पर्धेतून माघार घेत आहे, कारण माझ्या जर पायाचं काही झालं आणि माझ्या पायाला जर काही दुखापत झाली तर त्याला जबाबदार कोण असणार आहे, असं सरोजचं म्हणणं होतं. कारण मी खूप मोठ्या ह्याच्यातून वाचलेली आहे, माझी महत्त्वाची कामं या 2 दिवसाच्या खेळासाठी अडून राहायला नको आहेत, असं सरोजचं म्हणणं आहे आणि म्हणूनच सरोजने त्या खेळातून माघार घेतलेली आहे असं सांगितलेलं असतं. आता कला त्याचबरोबर अद्वैत सगळेजण वाट बघत असतात. कला म्हणत असते की काहीच प्रॉब्लेम येणार नाही, कारण कलाला तेवढी खात्री असते की सरोज नक्की स्पर्धेला येणार आहे. म्हणून सरोज तिथं वाट बघत असते. तेव्हा अद्वैत कलाला सांगू लागतो की मला काय वाटतंय माहितीये का, खरे तू ना एकदा आयोजकांशी जाऊन बोल, कारण मला नाही वाटत की आई येईल, कारण आता जवळजवळ वेळ संपत चाललेला आहे. तेव्हा मला असं वाटतंय की तू आयोजकांशी बोलावं आणि एकदा काय ते ठरवून टाकावं, असं कलाला तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता सरोज का आलेली नाही हा प्रश्न उभा राहिलेला असतो. अद्वैत कला दोघंही काळजी करत असतात. तेव्हा कला म्हणत असते की आपण वाट बघूया, असं म्हणत कला ही वाट बघत असते आणि त्यासोबतच ती आयोजकांकडे जाते आणि त्यांना सांगू लागते की कदाचित मी ही फेरी जी आहे ना ती खेळू शकणार नाही, असं सांगितल्याबरोबर आयोजक म्हणतात की का, काय प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा कला सांगते की माझ्याबरोबर खेळणाऱ्या माझ्या सासूबाई अजून आलेल्या नाही आहेत, त्यामुळे मी हे फेरी खेळू शकत नाही, असं कलाने स्पष्टपणे तिथं सांगितलेलं असतं आणि सगळेजण मात्र आता ऐकत असतात. कला मात्र सरोजची वाट बघत असते. कलाचं असं म्हणणं असतं की सरोज मॅडमनी यायला पाहिजे, आतापर्यंत त्यांनी पोहोचायला हवं होतं, पण सरोज मात्र पोहोचलेली नसते. आयोजकांनाही प्रश्न पडलेला आहे की एवढी चांगली खेळणारी जोडी आहे आणि जर त्या सासूबाई आलेल्या नाहीत म्हणून जर कला या खेळात खेळू शकली नाही तर हे खरंच वाईट असणार आहे. इकडे संगीताला सुद्धा काळजी वाटत आहे. संगीता सुद्धा विचार करत आहे नक्की या खेळामध्ये काय करायचंय. इकडे तर रोहिणीने नवीन डाव आखलेला आहे. सरोज येऊ दे किंवा न येऊ दे त्याने तिला फरक पडत नाही. तिच्या डोक्यात फक्त एकच सुरू आहे की या कलाला संपवायचं, या कलाला कायमचं उद्ध्वस्त करायचं, एवढंच तिच्या डोक्यात सुरू आहे आणि त्या पद्धतीनेच तिने आता पुढचं कारस्थान करायला सुरुवात केलेली असते. आयोजक आणि कला सगळेजण आता सरोजची वाट बघत आहेत. सरोज काही अजून आलेली नसते. सरोज यायची वाट बघत आहेत, पण सरोज जेव्हा येणार आणि एक जबरदस्त असा धक्का सगळ्यांना बसणार आहे, कारण सरोजच्या येण्याने
सगळेजण खुश होणार आहेत, पण रोहिणी आणि नैनाचा बँड वाजणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी चॅनलशी कनेक्ट राहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.